फायनली एक ब्रेक घेतल्यानंतर जस्ट आपण निघालोय आता. इथून इंदोर मे बी आता असणार आहे 30-40 किलोमीटर. इंदोरहून सेम आपल्याला हाच रूट आहे ॲक्च्युली, डायरेक्ट भोपाळ. चला तर पुढे भेटूया मग मित्रांनो. तो वेलकम टू इंदोर. फायनली आपण इंदोरला पोहोचलो आहे. इंदोरचा टोल नाका आला आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि टाईम बघा 4:16. ते पण ब्रेक घेऊन आपल्याला हा वेळ झाला आहे, म्हणजे खूप छान, खूप लवकर कवर केलं आहे आपण. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला मित्रांनो, की आपण एक ब्रेक घेतला होता हॉटेलला. त्यानंतर आपण आज लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटतो आहे. त्याचं कारण असं की व्हिडिओ खूप मोठा होत चालला होता आणि तुम्हाला बघायलाही प्रॉब्लेम आला असता, म्हणून मी सेकंड पार्ट बनवला. चला तर मित्रांनो पुढे भेटू. हा नवीन पूल झाला बघा ॲक्च्युली बायपाससाठी. आधी मी जायचो तर खालून जावं लागत होतं. खूप छान, याच्यामुळे ट्रॅफिक पण कमी होणार. खूप छान एकदम. वाटते ना एकदम जबरदस्त. आणि एकदम मॉर्निंगचं क्लायमेटच चेंज एकदम, खूप भारी वाटतं एकदम. इथेच आता जवळपास थोडंसं समोर गेल्यानंतर फिनिक्स मॉल आहे, खूप छान आहे. तिथे मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल पुढच्या वेळेस. यावेळेस तर माझ्याकडे वेळ नाही आहे, पण पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला तिथं घेऊन जाणार. इंदोर पण मला तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे. इंदोरमध्ये पण भरपूर काही आहे बघण्यासारखं आणि मला ते दाखवायचं आहे तुम्हाला. सकाळचं वातावरण आणि खूप छान वाटतं एकदम. फिनिक्स मॉल जबरदस्त. कन्स्ट्रक्शन चालू आहे ब्रिजसाठी, खूप जबरदस्त.
इकडचा रोड खूप जास्त खराब आहे. ब्रिज झाल्यानंतर जसं लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं की जो ब्रिज झाला आहे त्यामुळे ट्रॅफिक पण खूप कमी झाली आणि वेळ पण खूप वाचला आहे. तसा हा ब्रिज झाल्यानंतर तुम्हाला कळणारच नाही ॲक्च्युली की तुम्ही इंदोर कधी पास केलं म्हणून. मोठा ब्रिज आहे हा. बिल्डिंगचे पण कंस्ट्रक्शन बघा काय जबरदस्त चालू एकदम दिसतंय तुम्हाला. जबरदस्त. हा वन वे झालेला आहे तसा तो ब्रिजला हा जॉईन होईल. एक नंबर. ट्रॅफिक नाही आहे काही नाही एकदम छान जातोय आपण शांततेत. अजून एक 10 किलोमीटर आपल्याला रोड राहणार आहे. सर्व्हिस रोड आहे बायपासचा, इंदोर बायपास. त्यामुळे सिमेंट रोड बनलेला असल्यामुळे खराब आहे बऱ्यापैकी. एवढाही नाही बट ठीक आहे. फायनली आपण आता फक्त भोपाळ 20 किंवा 30 किलोमीटर राहिले आणि आपण पोहोचलो आहे भोपाळला, म्हणजे पोहोचणार आहे. भोपाळच्या पाठीमागून 3 किलोमीटर म्हणजे आता जस्ट 3 किलोमीटर गेल्यानंतर राईट घ्यायचं आहे आपल्याला, जो की भोपाळमध्ये जिथं आपल्याला जायचं आहे तिथे जाण्यासाठी बायपास आहे, शॉर्टकट आहे. सॉरी बायपास नाही म्हणता येणार, शॉर्टकट आहे. सो मॅप दाखवत आहे आणि मलाही माहिती आहे ॲक्च्युली तो रोड खूप छान आहे. डेला काही अडचण येत नाही, नाईटला नको त्या रोडला. नाईटला जर तुम्हाला भोपाळला जायचं असेल तर सरळ हा रोड आहे की तुम्ही डायरेक्टली भोपाळ जाऊ शकता. हा सर्कल आहे, इथनं तुम्हाला राईट घ्यायचं आहे आणि राईट घेतल्यानंतर लगेच तुम्हाला 500 मीटरवरती टोल नाका आहे भोपाळचा, की जो की लास्ट असणार आहे. आता यानंतर भोपाळमध्ये जाण्यासाठी कुठलाही टोल नाका नाही, फक्त एवढाच शेवटचा टोल नाका आहे. हा तुम्ही पास केला, भोपाळमध्ये एंट्री झाली तुमची. आणि खूप जास्त म्हणजे कॉस्टली नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. हार्डली 50 रुपये असेल, जास्त नाही. दिसतोय का तुम्हाला? फक्त 35 रुपये टोल नाका आहे. नाही कॅच होत नाही, फक्त 35 रुपये टोल. तुम्हाला सांगितलं होतं की हा एक छोटा रोड आहे की जो शॉर्टकट आहे कोलारला जाण्यासाठी. सो तो म्हणजे मेन हायवे सोडून आपण आता ह्या रोडला लागलो आहे. गावातून
छोटासा रोड आहे, ठीक आहे, खूप म्हणजे सफिशियंट आहे, चांगला रोड आहे, खराब नाही आहे आणि खूप लवकर पोहोचू द्या हिशोबाने आम्ही. फायनली आपण आता भोपाळला पोहोचलो आहे. आता टाईम झाला आहे बघा 11:45, म्हणजे खूप लेट झालं आहे ऑलरेडी. काल आपण संध्याकाळी निघालो होतो भोपाळसाठी आणि आत्ता जस्ट आपण कुठेतरी भोपाळला पोहोचलो आहे. आता हॉटेलला जाऊन फ्रेश होऊया आधी, कारण खूप लेट झालं आहे ऑलरेडी. फ्रेश होऊन जे आपलं काम आहे, एक छोटीशी मीटिंग आहे, ती संपूया लवकर आणि मग बघूया कुठे जाऊ शकतो. तर कुठेतरी आहे हॉटेल्स, यस ती द गणेशा. फायनली आपण हॉटेलला पोहोचलो आहे. बघू शकता तुम्ही माझे हॉटेल्स. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूया आता आणि मग फ्रेश होऊया. हा रूम खूप छान आहे, आपल्याला मिळाला आहे सध्या. तुम्ही बघू शकता खूप जास्त थकलो आहे मी आज. आणि हे आपलं वॉशरूम आहे. बेसिंग पण आहे, यस. इथून आपली धन्नो पण दिसणार आपल्याला, यस दिसले, राईट. इकडनं जरा क्लिअर दिसेल. व्ह्यू पण छान आहे. चला मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण.